हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळेजण? मस्त ना? तर आज होती सोनूला सुट्टी. सोनू म्हणजे माझा छोटा भाऊ. तर त्यांनी म्हटलं की आज कुठेतरी फिरायला जाऊया. क्लायमेट खूप छान झालं होता आणि थँक गॉड पाऊस पण नव्हता. मग आमचं असं ठरलं, जायचं असेल तर जवळच कुठेतरी जाऊन यायचं. मग म्हटलं की दांडोबा डोंगर इथे जाऊया. दांडोबा डोंगर हे महाराष्ट्रातील सांगली डिस्ट्रिक्टमधील एक निसर्गरम्य ठिकाण आहे, जे मिरज पासून अगदी 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण ट्रेकिंग, स्कूल ट्रिप आणि धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. जाताना आम्हाला विठ्ठल रुक्माईच्या वारीचं दर्शन देखील झालं. हे बघून मन अगदी प्रसन्न झालं. खरंच खूप छान असं गाडीला सजवलं होतं. बघताच आम्ही हायवेला आलो. हायवेवरनं आम्ही राईट टर्न घेतला आणि तिथून आम्हाला दांडोबा हे फक्त 5 किलोमीटर दिसत होता. डोंगरावरून आजूबाजूचा परिसराचा सुंदर नजारा दिसत होता. पावसाळ्यात इथे हिरवाई पसरलेली होती आणि धुके देखील दिसत होते. खरंच पावसाळ्यात इथे जाण्याचा अनुभव अत्यंत सुंदर आहे. तुम्ही पण एकदा नक्की या. तिथे पोहोचताच 2 व्हीलरची आणि 4 व्हीलरची सेपरेट पार्किंगची सोय देखील आहे. ती पण अगदी फ्री आहे. दांडोबा हे दैवत प्राचीन काळापासून लोकांची श्रद्धा असलेले ग्रामदैवत मानले जाते. स्थानिक जनतेमध्ये दांडोबा हे शिवाचे रूप म्हणून पूजले जाते. मंदिरात शिवलिंगाची स्थापना आहे. मंदिर हे डोंगराच्या गाभाऱ्यात बसलेले आहे. मंदिराचा परिसर छोटा पण शांत आणि पवित्र आहे. श्रावण महिन्यामध्ये इथे यात्रा देखील भरते आणि ती पण खूप मोठ्या प्रमाणात भरली जाते. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप शांत आणि खूप छान दिसत होता. इथे शिवकालीन मंदिर बांधकाम देखील चालू होतं. असा व्ह्यू बघून मला काय राहवतच नव्हतं. मी लगेच सोनूला म्हटलं, सोनू माझे फोटोज काढ छान छान. त्यांनी माझे काढले तर मी त्याचे पण काढले. डेली रुटीन मधला काहीतरी चेंज म्हणून जे तुम्ही घरी स्वयंपाक बनवून खातात, तेच जर तुम्ही इथे येऊन निसर्गाच्या सानिध्यामध्ये आनंद घेत जर तुम्ही खाल्लात तर ते खरंच खूप छान वाटतं. नैसर्गिक देणगीला आणखीन छान बनवायचं काम देखील चालू होतं. पाऊस पडतोय आणि स्वीट कॉर्न नाही खायची, असं कसं शक्य आहे?
म्हणून मी आणि सोनूनी 2 स्वीटकॉर्न देखील घेतले होते. तर स्वीटकॉर्न खाऊन आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो होतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.